तर या पेशंटला ॲक्च्युली क्युलॉइड आहे आणि गायनेकोमास्टिया दोन्ही गोष्टी आहेत. तर आपण गायनेकोमास्टिया असणाऱ्या पेशंटला आणि क्युलॉइड असणाऱ्या पेशंटला आपण सर्जरी करू शकतो का किंवा गायनेकोमास्टियाची सर्जरी करू शकतो का ह्याच्याबद्दल मी तुम्हाला काही एक्सप्लेनेशन देणार आहे. तर आजच्या या पेशंटला ग्रेड 3 गायनेकोमास्टिया म्हणजे ऑलमोस्ट फिमेलसारखे ब्रेस्ट आहे आणि त्याला क्युलॉइडल टेंडन्सी पण आहे. क्युलॉइडल टेंडन्सी म्हणजे काय की बॉडीच्या सेंट्रल पार्टमध्ये छातीच्या मधल्या पोर्शनमध्ये त्याला छोट्या छोट्या गाठी येतात. अशा पेशंटना कुठे जिथं निशाण असेल किंवा कुठे जिथे टाके बसले असतील आणि मेनली मिडलाईनमध्ये आणि चेस्ट एरियामध्ये जर तिथं स्कार असेल तर त्या ठिकाणी त्यांना जखम होते आणि जखम भरायची प्रोसेस थांबत नाही, म्हणजे त्याच्या ठिकाणी गाठीसारख्या पोर्शन तयार होतं. तर आता आपण ह्या पेशंटमध्ये आपण काय करणार तर गायनेकोमास्टिया करताना लायपोसक्शनच्या पद्धतीने आपण गायनेकोमास्टियाची जी काही पूर्ण ग्लँड असेल फॅट असेल ते काढणार आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे आपण ह्या पेशंटला फक्त निप्पलच्या ठिकाणीच 2 इन्सिजन घेणार आहे. बॉडीमध्ये आणि कुठल्या एरियामध्ये मधला एरिया असेल, चेस्टचा ॲक्च्युली ॲक्झिला असेल किंवा चेस्टचा खालचा पोर्शन असेल अशा ठिकाणी कुठेही आपण इन्सिजन घेणार नाही आहे. त्यामुळं त्यांना क्युलॉइड होण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातील. आणि आत्तापर्यंतचे असे मी ऑलमोस्ट 10पेक्षा जास्त केसेस केलेत की ज्यांना क्युलॉइडल टेंडन्सी आणि गायनेकोमास्टिया आहे आणि ऑलमोस्ट टचवूड कोणालाही रिकरन्स झालेलं नाही किंवा क्युलॉइडची टेंडन्सी आलेली नाही. याचं कारण असं आहे की निप्पलचा जो काही इन्सिजन असतो तो आपण एकदम चांगल्या पद्धतीने क्लोज करतो, कॉस्मेटिक पद्धतीने क्लोज करतो. तर अशा पद्धतीनं आपण ह्या पेशंटला लायपोसक्शनच्या मदतीने गायनेकोमास्टियाची जी काही ट्रीटमेंट ती करणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना क्युलॉइडल किंवा क्युलॉइड होण्याचे चान्सेस पण कमी कसे होतील याची आपण काळजी घेणार आहे. ओके, तर या पेशंटचा मी आधी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता की यांना क्युलॉइडल टेंडन्सी होती आणि गायनेकोमास्टिया आपण ऑपरेट केलाय. तर तुम्ही बघू शकता आता गायनेकोमास्टिया ऑलमोस्ट ट्रीट झालेला आहे आणि फक्त निप्पलच्या खाली एकदम आपण छोटासा इन्सिजन घेतलाय आणि थँकफुली याला क्युलॉइडचं रिकरन्स झालेलं नाही. त्यामुळं लायपोसक्शनच्या मदतीने ज्यावेळेला आपण गायनेकोमास्टियाची सर्जरी करतो त्यावेळेला तिथे कुठेही बाजूला निशाण न आल्यामुळं क्युलॉइड होण्याचे चान्सेस किंवा दुसरे कुठले स्कार होण्याचे चान्सेस हे खूप कमी होऊन जातात आणि लायपोसक्शनच्या मदतीने जो काही रिझल्ट येतो तो एकदम नॅचरल येतो आणि ऑलमोस्ट स्कारलेस असल्यासारखा दिसतो. तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला गायनेकोमास्टियाबद्दल अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला गायनेकोमास्टियाचा त्रास होत असेल तर आमच्या निर्मितीच्या सांगलीच्या आणि कोल्हापूर सेंटरला व्हिजिट करू शकता किंवा आमचं इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता. धन्यवाद.